नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदिया द्वारा दिसंबर माह की मासिक आयोजित की गई थी, जिसमें सभा के पूर्व भारत रत्न डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर परिनिर्वाण दिन के उपलक्ष्य में उनकी प्रतिमा को माल्यार्पण किया गया एवं भावभीनी श्रद्धांजलि दी गई। उसी तरह श्री संत जगनाड़े महाराज की 400वीं जयंती के उपलक्ष्य में उन्हें याद भी किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदिया के अध्यक्ष नारायण प्रसाद, जमाईवार कार्याध्यक्ष एडलखीन सिंह कटरे और अन्य लोग उपस्थित रहे। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। सेवा संघ गोंदिया त्या वतीने त्यांना श्रद्धांजली अभिवादन अर्पित केलेलं आहे। प्रतिभेचे जे विविध पैलू आहेत त्या प्रत्येक प्रतिभेच्या पैलूमध्ये सर्वंकष असा अभ्यास करणारा महामानव असा आमचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। कुठलाही पैलू प्रतिभेचा त्यांनी सोडला नाही। राजनीती असो, समाजशास्त्र असो, विधिशास्त्र असो, इव्हन साहित्यसुद्धा, कारण साहित्य या विषयावर सुद्धा त्यांनी जे लिहिलेलं आहे ते साहित्याच्या विधेमध्ये, साहित्य या प्रतिभेच्या प्रकारामध्ये त्यांचे साहित्य 3 प्रकाराने अभ्यासलं जातं। त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य जगभर, नुसतं आपल्या भारतातच किंवा महाराष्ट्रातच नव्हे, जगभर त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य, आणि तिसरं त्यांच्या विचाराने प्रवृत्त होऊन लिहिलेलं साहित्य, अशी त्यांची साहित्यविषयक त्रिविध अशी एक त्यांची प्रतिभाशक्ती आहे। त्या प्रतिभाशक्तीला आम्ही आज नमन करतोय आणि त्यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाच्या वतीने त्यांना आज आम्ही अभिवादन केलेलं आहे आणि असं अभिवादन आम्ही नेहमी करत राहू। धन्यवाद।